श्री स्वामी समर्थ मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा, भरभराटीचा, सुखाचा जावो हीच माझी ईश्वरचरणी आणि स्वामीची चरणी प्रार्थना. आज नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहे. 29 जुलै बुधवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. जी पौर्णिमा तिथी आषाढ महिन्यामध्ये येते, त्या पौर्णिमेला दरवर्षी गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते. म्हणजेच आषाढ महिन्याच्या पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं. गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पवित्र दिवस आहे. या दिवशी आपल्या गुरूंची म्हणजेच प्रथम गुरु आपले आईवडील असतात, यांची पूजा केली जाते. त्यानंतर आपली देवता असते. मग शिक्षण आणि आयुष्यात ज्या ज्या व्यक्तींनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांची आपण पूजा केली जाते. या दिवशी त्यांना गुरु मानून पूजा केली जाते. तसेच भगवान विष्णूंची पूर्ण या दिवशी विधीपूर्वक पूजा केली जाते. तसेच घरोघरी भगवान सत्यनारायणाची पूजा देखील घातली जाते. जर तुम्ही सुद्धा दर पौर्णिमेला किंवा गुरुपौर्णिमेला सत्यनारायण पूजा करत असाल तर ती सुद्धा आपल्याला 29 जुलैला संध्याकाळी करायची आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे पूजन केल्याने आध्यात्मिक प्रगती होते असे मानले जाते. या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि योग्य मार्गावर चालण्यास मदत मिळते. तसेच आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमेला व्रत करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. जर या दिवशी स्त्रियांनी व्रत केले तर तिच्या मुलाबाळांचे कल्याण होते. मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, संकट सुरू आहेत, त्या देखील या व्रताने दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी दान धर्म केल्याने कुंडलीतील ग्रहदोष, पितृदोष देखील दूर होतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत किंवा त्यांची आठवण करून त्यांचे स्मरण करावे. आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचा आशीर्वाद असणे हे खूप महत्त्वाचे असते. कारण गुरुचरित्राच्या ग्रंथांमध्ये असा उल्लेख केला गेलेला आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर चालेल, गुरु वाचू शकतो, पण जर गुरु कोपला तर ईश्वर कधीच वाचवू शकत नाही. म्हणून गुरूंचा वरदहस्त आपल्यावर, आशीर्वाद आपल्यावरती असणं हे खूप महत्त्वाचं असतं. गुरूंमुळे आपल्याला योग्य मार्ग मिळतो, ज्ञानाची प्राप्ती होते. यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी या देखील दूर होतात असतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही स्वतः पृथ्वीवरती येऊन भ्रमण करत असते. ज्या घरात तिची सेवा उपासना सुरू आहे केली जाते, ती त्यांना धन्य समृद्धी ऐश्वर्य प्रदान करत असते. गुरुपौर्णिमेचा दिवस हा धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले असते, काही प्रभावी उपाय सांगितले असतात, सेवा देखील केल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. बुधवारी तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल, पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा. फक्त ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य दुःख नष्ट होऊन पुढील 33 वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे? हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, कसा करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट ठोका. बघा, आता बेल आयकॉनची घंटी दाबल्यामुळे तुम्हाला मी जे काही नवीन व्हिडिओ बनवेल ते तुमच्यापर्यंत लगेच पोचतील. चला तर आता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तुमचा जास्त वेळ न दवडता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. गुरुपौर्णिमा परवा म्हणजेच उद्या म्हणजे 29 जुलैला आहे, बुधवारी आलेली आहे. तर या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची विशेष पूजा करावी अशा आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे.
पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू अर्पण केल्या जातात. अन्नपूर्णा देवी ही आपल्या हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाची देवी आहे, जी अन्न आणि पोषणाची देवी मानली जाते. तिला साक्षात पार्वतीचा रूप मानलं जातं. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तिची पूजा केल्याने घरात कधीच अन्नधान्याची कमतरता भासत नाही. जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण केली तर तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही. घरात सुख समृद्धी आणि समाधान आल्याशिवाय राहणार नाही, हे कायम मिळत राहील. तसेच ही वस्तू अर्पण केल्याने घरातील इडापिडा, नकारात्मक ऊर्जा, दरिद्रता दूर होऊन घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य हे मिळत असते. तसेच आपल्या कुटुंबातील वातावरण हे देखील आनंदी राहते. म्हणून तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असलीच पाहिजे. जी हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजे माता पार्वतीचाच एक अवतार आहे आणि ती संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं काम करत असते. म्हणून तिची पूजा दररोज आपल्या घरामध्ये काही विशेष केली जात नाही. म्हणून हिंदू धर्मशास्त्रानुसार जर आपल्याला दररोज अन्नपूर्णा मातेची विशेष पूजा करणं शक्य नसेल तर किमान पौर्णिमेच्या दिवशी तरी तिची विशेष पूजा करावी. तिला काही प्रिय असणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या देखील अर्पण कराव्यात. आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा मातेचे स्थान हे साक्षात धनाची देवी लक्ष्मी समानच आहे. कारण बघा, जेव्हा आपल्याकडे मुलीचं लग्न होतं आणि जेव्हा मुलगी लग्न करून सासरी जाते तेव्हा सासरी जाताना तिला विघ्नहर्ता गणपती बाप्पाची आणि अन्न पुरवणारी देवी म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते. यामागचा हेतू असा असतो की मुलीने दररोज अन्नपूर्णा मातेची पूजा करावी, तिला प्रार्थना करावी. ज्या घरात आपली मुलगी जाईल त्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. साक्षात ती अन्नपूर्णा मातेच्या रूपात त्या घरात जावी. तो काही स्वयंपाक करेल त्या स्वयंपाकात रुची यावी आणि ते अन्नपदार्थ खाल्ल्याने त्या अन्नातून कोणतीही बाधा होऊ नये किंवा घरातून अन्न वाया जाऊ नये. या हेतूनेच आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते आणि मुलीला सुद्धा अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही दिली जाते. आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर बघा, अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते. जर तरीही तुमच्या घरामध्ये अन्नधान्य टिकत नसेल किंवा घरामध्ये जे काही तुम्ही अन्नधान्य भाज्या खरेदी करून आणता त्या जास्त काळ टिकत नाहीत, घरातून अन्नपदार्थ हे जास्त प्रमाणामध्ये वाया जात असतील किंवा खराब होत असतील, खाल्लेल्या अन्नातून सतत बाधा होत असेल, बऱ्याच जणांना असं होतं की बघा जेवण ॲसिडिटी होते आणि काहीतरी त्रास सुरू होतो, तर खाल्लेल्या अन्नातून काही बाधा होत असेल किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल तर प्रामाणिक आणि कष्ट मेहनत करून जर तुमच्या घरामध्ये पैसाच टिकत नसेल, पैसा साथ देत नसेल, घरामध्ये सुख शांती येत नसेल तर हा उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेला आवर्जून करा. हा अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे परंतु खूप जास्त प्रभावी आहे, जो आपण पौर्णिमेला करायलाच हवा. कारण सांगितल्याप्रमाणे हा उपाय केल्याने घरामध्ये अन्नधान्य, सुख समृद्धी, शांती आणि समाधान ही अखंड काळ टिकून राहते. तसेच कुटुंबातील व्यक्ती जेव्हा अन्न ग्रहण करतात तर ते अन्न आपल्याला देवीच्या कृपेने मिळते. या भावनेतून आपण त्याचा आदर ठेवून हा उपाय करावा. उपाय करण्यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवतांची विविध पूजा करून घ्यायची आहे. आपल्या गुरूंची मूर्ती असेल म्हणजेच आपल्या स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करावा. तुमचे कोणते गुरु असतील तर त्याची मूर्ती तर त्यांच्यावरती अभिषेक करा. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा. छान त्याच्यावर एक रांगोळी काढून धूप दीप अगरबत्ती लावा, फुलं अर्पण करा. घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे, कापूर जाळायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता. फक्त उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित असावा.
धूप किंवा अगरबत्ती लावलेली असावी आणि त्यानंतर हा उपाय करावा. हा उपाय करण्यासाठी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही एक तामणामध्ये घ्यायची आहे. आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे आणि त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. शुद्ध पाण्याने, पंचामृत किंवा दह्याने, दुधाने, जसा शक्य होईल तसा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. वेळा तुम्ही अभिषेक करू शकता, म्हणजे अपळीने पाण्याने, दुधाने अभिषेक करू शकता. अभिषेक करताना ओम अन्नपूर्ण देव्य नमः किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे. अभिषेक करून झाला की मूर्ती व्यवस्थित स्वच्छ पुसून काढायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक छोट्या खोलगट अशी वाटी घ्यायची आहे किंवा प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये सर्वप्रथम कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकावर तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. त्यावर तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ घेतल्यानंतर तांदूळ हे अखंड घ्या. कुठेही तुटलेले, फुटलेले, खराब झालेले किंवा काळे पडलेले आहेत असे तांदूळ घेऊ नका. अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. त्या तांदळामध्ये थोडंसं हळद आणि कुंकू टाकून त्याला लाल पिवळ्या अक्षदा तुम्हाला तयार करायच्या आहेत. यानंतर उजव्या हाताच्या 5 बोटांमध्ये जेवढे तांदूळ बसतील तेवढे तांदूळ घ्यायचे आहेत आणि अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत. हे तांदूळ अर्पण करत असताना अन्नपूर्णा स्तोत्राचे पठण करायचे आहे किंवा ओम अन्नपूर्णा देव्य नमः हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता हे तांदूळ म्हणजे ह्या अक्षदा आपल्याला एवढ्या अर्पण करायच्या आहेत की तिच्या खांद्यापर्यंत येतील एवढ्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर ₹100चा एक नाणा घ्यायचा आहे आणि ते सुद्धा थोडं हळदी कुंकू लावून लाल पिवळं करायचं आहे आणि जे तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या समोर अर्पण करायचं आहे त्याला सुद्धा हळद कुंकू लावायचं आहे. अन्नपूर्णा मातेला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. खूप धूप दीप अगरबत्ती वळून घ्यायची आहे. फुलं असतील तर फुलं अर्पण करायची आहेत. गजरा भेटला तर गजरा लावायचा आहे, तुम्ही अर्पण करू शकता. यानंतर काय करायचं आहे, अन्नपूर्णा मातेची मूर्ती तशीच त्या तांदळासहित त्या वाटीसहित उचलून तुमच्या स्वयंपाकघरात घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यानंतर शेगडीवरती ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून स्वयंपाकघराची जी पूजा करायची आहे, गॅस शेगडीवरती स्वस्तिक काढायचं आहे. गॅस शेगडीची पूजा करायची आहे, ते सुद्धा तिथे अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे. धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहेत आणि दिवसभर तुमचा स्वयंपाकघराचा जो ईशान्य कोपरा आहे तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही मूर्ती रात्रभर आणि दिवसभर तशीच त्या लाल पिवळ्या अक्षदांमध्ये ठेवायची आहे. जर त्या ठिकाणी तुम्हाला एक दिवा लावणं शक्य झालं तर एक अखंड दिवा तुम्ही लावू शकता. लावायला जागा असेल तर तिथे एक दिवासुद्धा तुम्ही आवर्जून लावू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि जे तांदूळ तुम्ही अन्नपूर्णा मातेला अर्पण केले होते तर ते तांदूळ तुम्हाला काढून घ्यायचे आहेत. त्यातील थोडेसे तांदूळ हे तुम्हाला तुळशीमध्ये टाकायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ हे एका लाल कपड्यामध्ये बांधून ते ₹1चं नाणंसुद्धा त्या लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि त्याची पोटली तयार करून ही पोटली तुम्हाला नेहमी तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे. तांदूळ संपले की पुन्हा त्यामध्ये तांदूळ भरायचे आहे आणि अशा पोटली त्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत. आणि थोडेसे तांदूळ जे तुम्ही पक्ष्यांनासुद्धा खाऊ घालू शकता. त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुम्हाला एका वाटीमध्ये पांढरे तांदूळ भरून त्यामध्ये ठेवून तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही नेहमी ठेवता तर तिथे ठेवून द्यायची आहे. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय किंवा ही जी सेवा आहे ना ती तुम्ही बुधवारी पौर्णिमेला करून पहा. त्याचा अनुभव जो आहे तर तो तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरामध्ये अन्नधान्याबद्दल ज्या काही समस्या सुरू आहेत ना त्या नक्कीच कुठेतरी कमी होतील. बऱ्याच घरामध्ये असं होतं बघा की घरामध्ये अन्न शिजवलं की खूप जास्त प्रमाणात वाया जातं. तर ते अन्नधान्य वाया जाऊ नये म्हणून किंवा त्याची नासाडी होऊ नये म्हणून हा जो उपाय आहे तो करायचा आहे. हा उपाय केल्याने अन्नपूर्णा मातेची कृपा ही सदैव तुमच्या कुटुंबावर राहील. या उपायाने माता लक्ष्मी ही सुद्धा आपल्या घरामध्ये प्रसन्न होते. ज्या घरात अन्नपूर्णा माता प्रसन्न असते ना तिथेच लक्ष्मी ही येत असते. आपल्याला कधीही पैशाची कमतरता ही सुद्धा जाणवत नाही. तसेच सांगितल्याप्रमाणे या दिवशी व्रतसुद्धा आवर्जून करावे. खास करून महिला या दिवशी व्रत करावं कारण पौर्णिमेच्या दिवशी व्रताला खूप जास्त महत्त्व आहे.
त्याचबरोबर जर तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला, मुलांना जर डोळ्याच्या काही समस्या असतील किंवा तुमच्या घरातील एखादे स्वस्ती व्यक्ती सतत चिडचिड होत असेल, मुलांची चिडचिड होत असेल ना, अशांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री कमीत कमी 15 मिनिटे चंद्रप्रकाश मध्ये उभं राहायचं आहे आणि चंद्राकडे एकटक 15 मिनिटं पाहायचं आहे. हे करून बघा, नक्कीच तुमच्यामध्ये जी काही नकारात्मकता असेल किंवा डोळ्यामध्ये जे काही आजार असतील ना, ते नक्कीच दूर होतील. जे आजारी व्यक्ती आहेत ना, त्यांनी सुद्धा या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये उभं राहणं खूप जास्त प्रभावी मानलं जातं. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर, माहिती आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.